नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. पूर्वतयारी गर्भधारणेची. बुद्धिमान आणि आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येतपासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी, बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते. गर्भधारणेतील अडचणी. गर्भधारणा न होण्याची आयुर्वेदात बरीच कारणे सांगितली आहेत. योनीमध्ये रचनात्मक किंवा क्रियात्मक दोष असल्यामुळे, मानसिक क्षोभामुळे, शुक्राणू तसेच बीजांडामध्ये बिघाड असल्यामुळे, योग्य व प्रकृतीनुरूप आहार आचरण न ठेवल्यामुळे, ऋतुकाळाखेरीज इतर वेळेला समागम केल्यामुळे, रोगामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे स्त्री पुरुषांची शक्ती कमी झालेली असल्यास गर्भ चटकन राहत नाही. पूर्वी पाहिल्याप्रमाणे योनी हा शब्द आयुर्वेदात योनी, गर्भाशय, मुख आणि गर्भाशय या 3 अवयवांच्या एकत्र समुदायासाठी वापरला जातो. त्यामुळे या तिघांमध्ये काहीही रचनात्मक दोष असल्यास गर्भधारणा होत नाही. उदाहरणार्थ, योनी संकुचित असणे, लहान असणे, योनीपटलातील छेदाचा अभाव, गर्भाशय मुख अतिसंकुचित असणे, गर्भाशयाची स्थिती विकृत असणे, गर्भाशय अशक्त असणे, आर्तव वाहिन्या अवरुद्ध असणे, बीजकोश विकृती इत्यादी. याखेरीज ओव्ह्युलेशन न होता पाळी येणे यासारख्या क्रियात्मक विकृतीमुळेही गर्भधारणा होत नाही. तसेच स्त्रियांच्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात पित्तदोष वाढला असल्यामुळे योनीमध्ये अतिरिक्त उष्णता तयार होते व अशा वेळेला समागमानंतर शुक्राणू लगेचच मृत होतात आणि गर्भधारणा होऊ शकत नाही. क्वचित अज्ञानामुळे स्त्रीला मैथुन कर्माची भीती वाटणे किंवा मैथुन कर्म सहन न होणे यामुळेही गर्भ राहण्यास अडचण येऊ शकते. शुक्राणू अजिबात तयार न होणे, शुक्राणू अल्प वा विकृत असणे, मैथुन अक्षमता, शुक्रवाहिन्यामध्ये अडथळा असणे किंवा मैथुन कर्माची भीती वाटणे यासारख्या पुरुषांतील कारणामुळेही अनेकदा गर्भधारणा होत नाही. या प्रकारचा काहीही त्रास असल्यास त्यावर लवकरात लवकर योग्य उपचार करावेत. योग्य या अर्थाने की या उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम नसावेत आणि ते तात्पुरते नव्हे तर विकृती मुळापासून दूर करणारे असावेत. अन्यथा स्त्रीच्या बाबतीत अंगातली उष्णता अधिकच वाढणे, वजन वाढणे वगैरे त्रास उद्भवू शकतात. ते पुढे आयुष्यभर त्रास सोसावे लागतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचारच करावेत. हार्मोन्सचे असंतुलन. स्त्रीशी निगडीत असलेली सर्वात महत्त्वाची पण अतिशय दुर्लक्षित अशी जी बाब आहे ती म्हणजे पाळीच्या वेळेतील अनैसर्गिक आचरण. आयुर्वेदात स्त्रीच्या मासिक पाळीबद्दल सखोल विचार केला गेला आहे. मासिक पाळी म्हणजे ऋतुकाळातील पहिले 3 दिवस. पाळीच्या या 3 दिवसात आयुर्वेदाने स्त्रीसाठी काही विशेष नियम सुचवलेले आहेत. या काळात रक्तस्राव होत असल्याने स्त्री नाजूक व संवेदनशील झालेली असते. त्यामुळे तिने कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक ताणापासून दूर राहावे.
व्यायाम करणे, जड गोष्टी उचलणे, प्रवास करणे, फार श्रमाची कामे करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे, रात्री जागरण करणे, दिवसा झोपणे, नखे काढणे, स्नान करणे वगैरे गोष्टी टाळाव्यात. स्नान करू नये याचा अर्थ शारीरिक स्वच्छता करू नये असा नव्हे, तर डोक्यावरून अंघोळ करणे, फार वेळ शॉवरखाली उभे राहणे, टब बाथ घेणे टाळावे. मनाला उत्तेजित करणारे किंवा भीतीदायक दृश्य पाहणे वा वाचणे, कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करणे टाळावे. या काळात स्त्रीचे जेवणही हलके आणि सात्विक असावे. पोट साफ होईल याकडे लक्ष ठेवावे. पाळीच्या 3 दिवसात शक्यतो चांगल्या गोष्टींचे चिंतन मनन करावे. आयुर्वेदाप्रमाणे या 3 दिवसात स्त्रीच्या शरीरातील ऊर्जा स्वाभाविकपणे कमी असल्याने तिने मंदिर, अन्न, पाणी वगैरे उच्च ऊर्जेचे स्तोत्र असणाऱ्या वस्तू वा ठिकाणाशी संपर्क टाळावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाळीचे 3-4 दिवस रक्तस्राव चालू असेपर्यंत समागम टाळावा. या प्रकारे 3 दिवस नियमपूर्वक राहिल्यानंतर 4थ्या दिवशी सकाळी स्त्रीने डोक्यावरून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. साधारणतः 7व्या दिवसानंतर केलेला समागम आरोग्यास चांगला. हे सर्व नियम स्त्रीच्या आणि तिच्या ठायी जन्म घेणाऱ्या बाळाच्या आरोग्य रक्षणासाठीच सांगितलेले आहेत. उत्तम संततीची इच्छा असणाऱ्या दाम्पत्याने गर्भधारणेपूर्वी हे नियम आवर्जून पाळावेत. पण इतर वेळीही प्रत्येक पाळीच्या वेळेस सांभाळायला हवेत. त्याने स्त्रीचे आरोग्य, हार्मोन्सचे संतुलन आणि स्त्रीत्व टिकून राहायला मदत होते. आधुनिक काळात झालेल्या विकासाने आज स्त्रीचे जीवनही अंतर्बाह्य बदलून गेले आहे. आजची स्त्री समाजात पुरुषांच्या बरोबरीने बाहेर वावरायला लागली आहे. घराबरोबरच बाहेरच्या जबाबदाऱ्याही उचलायला लागली आहे. आज कोणतेही क्षेत्र असे राहिलेले नाही जेथे स्त्री पोचलेली नाही. मात्र या सगळ्यात ती दिवसेंदिवस निसर्गापासून दूर होत आहे. तिला तिच्या कोवळेपणा, संवेदनशीलता, भावभावना आदी स्त्रीसुलभ गुणांशी तडजोड करावी लागते आहे. बाहेर नोकरी, काम करताना तिला तिच्या स्वभावाला किंवा प्रकृतीला अनुरूप काम मिळेलच असे नाही. सर्वच कामे सर्वांना करता येत नाहीत, कारण प्रत्येक कामाला विशिष्ट शारीरिक व मानसिक प्रकृती आवश्यक असते. शिवाय घरातील कामाबरोबर ऑफिसच्या कामाचा ताण, वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे येणारा ताण यामुळे तिचे एकूणच सगळे आरोग्य बिघडत जाते. घरामध्ये पती, मुले व इतर मंडळींबरोबर आनंदात जेवण खाण करणारी स्त्री आज दिवसभराच्या घर ऑफिस या ओढाताणीमुळे आज संध्याकाळी जेवायला बाहेरच जाऊया असा प्रस्ताव मांडू लागली आहे. अर्थातच अशी तारेवरची कसरत करताना कुटुंबाबरोबर तिचेही आरोग्य पणाला लागते. वेळ नाही या नावाखाली पाळीचे छोटे मोठे नियम तर दूरच, पण साधी विश्रांतीही तिला मिळत नाही. या सगळ्या व इतर चुकीच्या वागणुकीमुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊन स्त्रीला नाना प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. हे नियम न पाळल्याने होणारे त्यांचे दुष्परिणाम सिद्ध करता येणे अवघड असले तरी त्यामुळे शरीराची आणि आरोग्याची हानी होते हे निश्चित. गर्भधारणा, निरोगी गर्भावस्था, सुलभ प्रसूती या सर्व गोष्टी सुरळीत न होता अवघड होत जाणे, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्त्रियांमध्ये तरुण वयापासूनच अनारोग्याची लक्षणे दिसणे, जन्मणाऱ्या बाळांना जन्मापासून विकार असणे या सर्व उत्तर व उपाय नसणाऱ्या समस्यांचा विचार करायचा झाला तर हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. रजस्वाला स्त्री अज्ञानामुळे चुकून अथवा लोभामुळे निषिद्ध म्हणून सांगितलेले कृत्य करेल तर त्याचे प्रायश्चित्त
तिच्या गर्भाला भोगावे लागेल. हे नियम न पाळल्यास गर्भामध्ये काय प्रकारच्या विकृती निर्माण होऊ शकतात हे आयुर्वेद शास्त्राने स्पष्ट सांगितले आहे. ऋतुकाळातील पहिल्या 3 दिवसात स्त्री रडली तर गर्भाचे डोळे विकृत होतील. दिवसा झोपली तर गर्भ चंचल स्वभावाचा होईल. अतिश्रम करेल तर बाळ मतिमंद किंवा वेडे होईल. अभ्यंग करेल तर बाळाला त्वचाविकार होतील. डोळ्यात अंजन घालेल तर संतती दृष्टीहीन होईल वगैरे. असे का झाले? या प्रश्नाचे उत्तर जेथे नसते तेथे आयुर्वेदातील या गोष्टी बरेच काही सांगून जातात. पाळी नियमित असणे हे स्त्रीमध्ये हार्मोन्सचे संतुलन असल्याचे उद्युक्त असते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पाळी तर बिघडतेच, पण बरोबरीने नैराश्य, वजनात अचानक वाढ होणे, चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येणे, पाळीच्या आधी अंग जड होणे, विशेषतः स्तनात जडपणा, सूज जाणवणे वगैरे अनेक लहान मोठी लक्षणे दिसू शकतात. शिवाय गर्भ राहणे, गर्भाची गर्भाशयात व्यवस्थित वाढ होणे, 9 महिने पूर्ण होऊन प्रसव होणे, जन्मानंतर बाळाला पुरेसे दूध देऊ शकणे वगैरे सर्व गोष्टी सुरळीत होऊ शकण्यासाठी स्त्रीमध्ये मुळात हार्मोन्सचे संतुलन असणे अत्यावश्यक आहे. पाळीच्या वेळेत आवश्यक असलेली विश्रांती आणि काळजी न घेतल्यामुळे लग्नानंतर लगेच बाळ नको असल्याने किंवा आपल्या सोयीपरत्वे पाळी लवकर आणण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या घेणे वगैरे कारणे आहार विहारात होणाऱ्या चुकांना जोड देतात. परिणामतः स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन होताना दिसते. पाळी उशिरा येणे, त्यात कमी दिवस आणि कमी प्रमाणात रक्तस्राव होणे याला आयुर्वेदात रजःक्षय म्हणतात. यामध्ये रक्तस्राव होताना वेदना होतात आणि गाठीही पडतात. याची बहुधा सकस आहाराचा अभाव आणि हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता ही 2 मुख्य कारणे असतात. काही वेळा टायफॉइड, कावीळ वगैरे दीर्घ आजारानंतरही असा त्रास होऊ शकतो. शरीरात वातदोषाचे असंतुलन झाल्यामुळेही रजःक्षय होऊ शकतो. शिवाय आयुर्वेदाप्रमाणे रजाची निर्मिती ज्यापासून होते तो रसधातू काही कारणाने विशेषतः अतिचिंतेमुळे प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. असा रजःक्षय फार दिवस टिकला तर त्याचा परिणाम म्हणून स्त्रीचे वजन विशेषतः कंबर, नितंबांच्या ठिकाणी वाढताना दिसते. केस गळायला सुरुवात होते. त्वचा काळवंटे, अंगातील उष्णता वाढते आणि अशक्तता जाणवते. सामान्यतः स्त्रियांना फक्त वाढलेले वजन आणि गळणारे केस याचीच चिंता असते. प्रत्यक्षात मात्र रजःक्षयावर योग्य उपचार घेतले की सगळ्याच तक्रारी आपोआप दूर व्हायला मदत होते. यावर कोरफड व इतर औषधांपासून तयार केलेले कुमारी आसव, अशोकारिष्ट किंवा संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव वापरणे चांगले. रसधातूच्या पोषणासाठी तसेच एकंदर शरीरशक्ती वाढवण्यासाठी दूध, शतावरी कल्प, संतुलन शतानंत कल्प आदी रसायने रोज घ्यावीत. रक्तधातूंचे पोषण होऊन हिमोग्लोबिन वाढण्यासाठी प्रवाळ भस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, केशर वगैरे द्रव्यांनी युक्त संतुलन शांती रोज घेणेही चांगले होय. रजःक्षयाच्या उलट म्हणजे अंत्यार्तव अर्थात रक्तस्राव अधिक प्रमाणात होणे. बऱ्याचदा स्त्रियांची समजूत अशी असते की प्रमाणापेक्षा अधिक आणि जास्त दिवस झालेल्या स्रावाने शरीरातील अशुद्धी निघायला मदत होते. प्रत्यक्षात मात्र अंगावर जास्त गेल्यामुळे शरीरात दुर्बलता निर्माण होते. रक्त कमी झाल्याने निस्तेजपणा, चक्कर येणे, केस गळणे वगैरे लक्षणे दिसावयास लागतात.
त्याबरोबरच चिडचिड, मानसिक अशांतता वगैरे त्रासही दिसू लागतात. आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे गर्भाशय अशक्त झाल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. हा त्रास मुख्यत्वे पित्त व वातदोषाशी संबंधित असल्याने आहारात तेलकट, मसालेदार, आंबवलेले पदार्थ, चिंच, आंबट दही, वाटाणा, हरभरा, पावटा, छोले, राजमा आदी पदार्थ टाळावेत. यावर कारणरूप योग्य उपचार करावे लागतात आणि त्यावेळेस मुख्यत्वे खालील 4 गोष्टी घ्याव्या लागतात. 1. होत असलेला रक्तस्राव थांबविणे. 2. झालेला रक्तक्षय भरून आणणे. 3. गर्भाशयाची शुद्धी करून त्याची शक्ती वाढविणे. 4. हार्मोन्सचे संतुलन प्रस्थापित करणे. यासाठी पुष्पाणुक चूर्ण, लोधासव, तुरटीची लाही आधी सांगितलेले संतुलन शांती रोज योनिभाग औषधी काढ्याने धुणे, योनीमध्ये संतुलन फेमिसॅन तेलासारख्या औषधी तेलाचा पिचू ठेवणे, गर्भाशयाला ताकद देणाऱ्या फलघृत, संतुलन अशोकादी घृत वगैरेचे सेवन करणे यासारखे उपचार करता येतात. अंगावरून पाण्यासारखे किंवा किंचित चिकट असे पांढरे जाणे हे फक्त पाळीच्या आधी 2-3 दिवस व ओव्हुलेशनच्या 2 दिवसात नैसर्गिक समजावे. याखेरीज इतर वेळेला थोडा जरी स्राव होत असला तरी ते योग्य नव्हे, कारण त्यामुळे पाय दुखणे, कंबर दुखणे, थकवा जाणवणे वगैरे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदात यालाच सोमरोग म्हटले आहे. सोम म्हणजे अमृत. या विकारात अमृताप्रमाणे असणारे स्त्री शरीरातील शुक्रादी आवश्यक धातू योनीवाटे शरीराबाहेर जात असतात. अर्थातच यामुळे स्त्री, विशेषतः गर्भाशय अशक्त होऊन गर्भधारणा होणे अवघड होते. बऱ्याचदा पाहण्यात येते की स्त्रीला योनिमार्गातून अस्वाभाविक स्राव होत असला तरी ती त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते. अधूनमधून अंगावरून पांढरे पाणी जाणे किंवा दह्यासारखे चिकट स्राव होणे म्हणजे काहीतरी त्रास आहे, याचीच कल्पना स्त्रियांना नसते. त्यामुळे असा त्रास वर्षानुवर्ष अंगावर काढला जातो. आमच्या आत्मसंतुलन केंद्रात अनेक दाम्पत्ये आरोग्याच्या विविध तक्रारी घेऊन येतात. वंध्यत्व ही मुख्य तक्रार घेऊन आलेल्या काही दाम्पत्यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात, तरीही त्यांना मूल होत नसते. अशा वेळी खोलात शिरल्यावर मूळ कारण लक्षात येते, ते म्हणजे बराच काळ दुर्लक्षित असलेले मूत्रमार्गातील किंवा योनिमार्गातील इन्फेक्शन. काही स्त्रियांनी त्यावर तात्पुरते उपचारही घेतलेले असतात, परंतु या भागातले इन्फेक्शन पूर्णपणे ठीक होणे अवघड असते. काही विशिष्ट औषधांनी इन्फेक्शनची लक्षणे जरी तात्पुरती नाहीशी झाली तरी आतल्या आत इन्फेक्शन मात्र तसेच राहते आणि कारण मिळाले की उफाळून वर येते. अर्थातच वारंवार होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे गर्भधारणेची क्षमता कमी झालेली असते. जंतुसंसर्ग तसेच अंगावरून पांढरे वगैरे जाण्याचा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी धायटी, लोड, त्रिफळा, गोमूत्र वगैरे औषधांनी सिद्ध केलेल्या संतुलन फेमिसॅन तेलासारख्या तेलाचा पिचू योनीमध्ये ठेवावा. तसेच त्रिफळा, दारू, हळद वगैरे जंतुनाशक औषधांनी तयार केलेल्या काढ्याने योनी धावन करून नंतर बाळांतशेप, हळद, धायटी वगैरे औषधापासून तयार केलेल्या संतुलन शक्ती धुपासारख्या धुपाने योनीभागी धुरी घ्यावी. योनी भागाची स्वच्छता राखावी. बरोबरीने प्रकृतीनुसार ज्येष्ठ मध, अनंत मूळ, नागर केशर,
नागकेशर, लोध, धायटी वगैरे चूर्ण किंवा पुष्यानूग चूर्ण सेवन केल्यास चांगला उपयोग होतो. या सर्व तक्रारीमध्ये आहारावरही विशेष लक्ष द्यावे लागते. फार प्रमाणात तिखट, आंबट किंवा कोरडे पदार्थ टाळावेत. आंबट दही, कोबी, फ्लावर, शिमला मिरची, गवार, अंडे, अतिप्रमाणात मांसाहार, चवळी, वाटाणा, पावटा व इतर जड पदार्थ आवर्जून वर्ज्य करावेत. आचार्य चरकाने योनी व्यापद हे वंध्यत्वाचे मुख्य कारण सांगितले आहे. योनी व्यापद म्हणजे चुकीच्या आहार आचरणामुळे स्त्रीच्या योनीत विकृती निर्माण होणे. त्यामध्ये वर्णन केलेले उपलुप्ता, परिप्लुता, शुष्का व वामिनी हे योनी रोगही वंध्यत्वास कारणीभूत असतात. यात योनीतून फिकट किंवा कफाप्रमाणे पांढरा स्त्राव होतो. स्त्राव होताना योनीमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होतात. हा योनी व्यापद कफ वातदोषातील बिघाडामुळे होतो. यात योनीमध्ये सूज आल्याने त्या ठिकाणी स्पर्श सहन होत नाही. योनी वाटे पिवळसर स्त्राव होतो व कंबर पाठीमध्ये वेदना होतात. हा योनी व्यापद पित्त व वातदोषातील बिघाडामुळे होतो. शुष्का योनी. काही स्त्रियांमध्ये समागमाच्या वेळी मलमूत्राचे वेग अडवून धरल्यामुळे वातदोष कुपित होऊन योनी कोरडी होते. त्यामुळे समागमाच्या वेळेस तिला वेदना होतात. तेही गर्भधारणा न होण्यास कारणीभूत ठरू शकते. वामिनी योनी. कित्येकदा वातपित्त विकृतीमुळे समागमानंतर योनीमध्ये शुक्र स्वीकारले न जाता बाहेर निघून येते. त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. यामध्ये शुक्र बाहेर जाताना कित्येकदा स्त्रीला वेदनाही जाणवते. या सर्व बिघाडांवर योग्य औषधोपचार, उत्तर धूप, उत्तर बस्ती, योनी पिचू वगैरे उपायाद्वारे योनी शुद्धी करावी. सोबत योग्य आहार आचरण्याची जोड द्यावी. गर्भधारणा न होण्याची कारणे जी पूर्वीच्या काळी क्वचितच एखाद्या स्त्रीमध्ये दिसत असते ती आज सामान्यतः होत चालली आहेत. वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी प्रसारमाध्यमात जगभरात वंध्यत्वाचे वाढत चाललेले प्रमाण हा महत्त्वाचा मुद्दा असतो. यावरूनही ही गोष्ट अगदी सहज ध्यानात येते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा आणि वंध्यत्वास कारणीभूत असणारा एक त्रास म्हणजे ओव्ह्युलेशन न होताच पाळी येणे. यात पाळी जरी वेळेच्या वेळी येत असली तरी शरीरात बीजकोशामध्ये बीजांड तयार होण्याची प्रक्रिया होत नसते. अर्थात बीजाच्या अभावामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. वंध्यत्वाचे आणखी एक कारण म्हणजे वातवर्धक आहार विहारामुळे स्त्रीचा वातदोष असंतुलित होऊन बीजवाहिन्यात अडथळा निर्माण होणे. त्यामुळे बीज निर्माण झाले तरी शुक्राणूच्या संपर्कात येऊ न शकल्याने गर्भधारणा अशक्य होते. क्षयरोग, फार काळ दुर्लक्षित राहिलेला रक्तक्षय, वारंवार गर्भपात अशा कारणाने वात वाढून हा त्रास होताना दिसतो. कित्येकदा बऱ्याच वेळ उपेक्षित राहिलेले योनी मार्गातील इन्फेक्शन हळूहळू बीजवाहिन्यांपर्यंत पसरून बीजवाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण करू शकते. बीजकोशामध्ये किंवा बीजकोशावर सिस्ट म्हणजेच गाठ असल्यासही गर्भधारणा व्हायला त्रास होतो. आयुर्वेदाच्या दृष्टीतून विचार करता हा त्रास वात-पित्त-दोषाच्या असंतुलनामुळे झालेला आढळतो. सिस्टचे अनेक प्रकार असतात. काही प्रकारचे सिस्ट निरुपद्रवी असून
सहसा कोणतीही लक्षणे उत्पन्न करत नाहीत. काही सिस्ट असे असतात की काही ठराविक काळात लक्षणे दाखवितात. उदाहरणार्थ पाळीच्या वेळेला किंवा ओव्युलेशनच्या वेळेला पोटात दुखणे. मात्र असे सिस्ट आपोआप किंवा थोड्याशा औषधोपचाराने बरे होतात. काही सिस्ट असे असतात की त्यामुळे बीजांड तयार होऊ शकत नाही, परिणामतः वंध्यत्व निर्माण होऊ शकते. या प्रकारचे सिस्ट उपचार करण्यास सर्वात अवघड असून त्यात उपरोक्त लक्षणाबरोबर चेहरा व पोटावर लव वाढणे, वजन वाढणे ही लक्षणेही दिसतात. एकूणच पाळीतील दोषामुळे किंवा पाळीतील अनैसर्गिक वर्तनामुळे आणखी एक त्रास स्त्रियांच्या बाबतीत होताना दिसतो आणि तो म्हणजे सध्या वाढलेला थायरॉइड ग्रंथीचा त्रास. त्यामुळे शरीरावर सूज येणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे असे त्रास देखील सहन करावे लागतात. आजकाल वंध्यत्वाला कारणीभूत असणारा आणखी एक प्रकार आढळतो, तो म्हणजे गर्भाशयात गाठी होणे. यालाच आयुर्वेद शास्त्राप्रमाणे अर्बुद म्हणता येते. अर्बुद म्हणजे दोषांच्या असंतुलनामुळे होणारी अनावश्यक अशी वाढ. ती शरीरात कुठेही होऊ शकते. गर्भाशयातील अर्बुदालाच आजकाल फायब्रॉइड म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी पन्नाशी आणि फायब्रॉइड हे समीकरण दिसायला सुरुवात झाली होती, पण आजकाल मात्र अगदी तरुण स्त्रियांनाही फायब्रॉइड्सचा त्रास होताना दिसतो. यात मुख्यत्वे वातदोष असंतुलन असू शकते, पित्त किंवा कफदोषाचा संबंध असू शकतो. गर्भाशयातील गाठ आकाराने फार मोठी असली तर गर्भधारणा होणे अशक्यप्राय असते. ही गाठ लहान असल्यास गर्भ राहिला तरी गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते किंवा गर्भात काहीतरी व्यंग असण्याचीही शक्यताही वाढते. नुसता गर्भ राहायला हवा म्हणूनच नाही तर एरवीही या गाठीवर योग्य उपचार करायला लागतात. कारण गर्भाशयात गाठी असलेल्या स्त्रियांमध्ये पाळी लवकर येणे, अतिप्रमाणात रक्तस्राव होणे, पोटात जडपणा वाटणे व दुखणे, कंबर दुखणे, सायटिकाचा त्रास होणे, पायात खेचल्यासारखे दुखणे, पोट तसेच नितंबाच्या ठिकाणी मेद साठायला सुरुवात होणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे आदी त्रास सुरू होतात. गर्भाशयातील गाठींवर योग्य उपचार झाले असता कैक वेळा गाठ संपूर्णतः नाहीशी होऊ शकते किंवा अनेकदा संकोच पावून बारीकशा स्वरूपात गर्भाशयात राहू शकते. कधी कधी मूळ गाठ कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारांबरोबरच तातडीने उपाय करून अतिप्रमाणात होणारा रक्तस्राव बंद करण्यासाठीही विशेष उपाय योजावे लागतात. गर्भाशयातील गाठ फार मोठी असल्यास कधी कधी शस्त्रक्रियेचीही आवश्यकता भासू शकते. मात्र त्यातही शक्यतो गर्भाशय न काढता फक्त गाठच काढता येईल यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहावे. आजकाल स्त्रियांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचे प्रमाण बरेच वाढलेले असले तरी अशा गाठी कर्करोगाच्या असण्याचे प्रमाण त्या मानाने नगण्य आहे. त्यामुळे गाठ झाली की ती कर्करोगाचीच असेल असे समजून घाबरून जाऊन तडकाफडकी गर्भाशय काढून टाकण्याचा अविचारी निर्णय घेऊ नये. कारण त्यामुळे मूळचे हार्मोन्सचे असंतुलन तर दूर होत नाहीच, उलट गर्भाशय काढून टाकल्यामुळे असंतुलनात भरच पडते. त्याचे दुष्परिणाम पुढे आयुष्यभर भोगावे लागतात. गर्भाशयच काढून टाकण्याने स्त्रीचे गर्भाशय मुळे असलेले स्त्रीत्वपणाला लागते
तिच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे अधिक्य होण्यास सुरुवात होते. पाळी थांबल्यानंतरही असे पुरुष हार्मोन्स शरीरात वाढत असल्यामुळे आजकाल हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी यासारख्या उपाययोजना केल्या जातात. मात्र त्याचा दुष्परिणामही बराच होत असल्याचे अभ्यासावरून लक्षात आले असल्याने काही अपरिहार्य कारण असल्याशिवाय या थेरपीचा सरसकट उपयोग केला जात नाही. गर्भाशय काढून टाकल्यानंतर 6 महिन्यापासून ते 2 वर्षाच्या कालावधीत बहुतांशी स्त्रियांमध्ये एकूण प्रजनन संस्था बिघडल्याने विविध दुष्परिणाम दिसायला लागतात. अगदी क्वचित एखादीच लाखात एक अशी स्त्री असू शकते की जिला हे दुष्परिणाम जाणवत नाहीत. आतापर्यंतच्या माझ्या पाहण्यात अशा असंख्य केसेस आलेल्या आहेत की गर्भाशय काढल्यानंतर स्त्रियांच्या कंबर, ओटीपोट, नितंबांच्या ठिकाणी चरबी साठायला सुरुवात होते. वजन एकाएकी आणि अतिप्रमाणात वाढते. हार्मोन्सचे असंतुलन होते. गंभीर स्वरूपाचा संधिवात किंवा इतर वातरोग एवढेच नाही तर उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारासारखे सहसा स्त्रियांना न होणारे आणि बरे होण्यास दुष्कर असे रोग होताना दिसतात. केवळ वंध्यत्व येते म्हणून नव्हे तर एकंदरच स्त्रीची प्रजनन संस्था व्यवस्थित राहून स्त्री संतुलन राहावे यासाठी स्त्री विकारावर वेळेवर योग्य उपचार करावेत. एकूणच स्त्रियांच्या बाबतीत मुळात असे सगळे विकार होऊच नयेत यासाठी काळजी घ्यायला हवी आणि विकार झालेच तर त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणे सर्वोत्तम. मात्र एवढे सगळे करूनही एखाद्या केसमध्ये परिस्थितीचे गांभीर्य व निकष समजून शल्यकर्मासारखे उपचार करावे लागतात. या सर्व त्रासांचे आजच्या काळात विविध तपासण्या करून चटकन व नेमके निदान करता येते व योग्य उपचार लगेच सुरू करता येतात. मात्र या सर्वांच्या मुळाशी हार्मोन्सचे असंतुलन असल्याने ते संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीने उपचार करून घेणे आवश्यक ठरते. मनक्षोभ हेही वंध्यत्वाचे एक मोठे कारण असल्याचे आयुर्वेदाने म्हटले आहे. पाळी नियमित असणे हे स्त्रीमध्ये हार्मोन्सचे संतुलन असल्याचे द्योतक असते. पाळीतील दोष किंवा अनैसर्गिक वर्तन यामुळे स्त्रियांना थायरॉइड ग्रंथीचा त्रास, तसेच शरीरावर सूज येणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे असे त्रास देखील सहन करावे लागतात. घाबरून जाऊन तडकाफडकी गर्भाशय काढून टाकण्याचा अविचारी निर्णय घेऊ नये. हार्मोन्सचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीने उपचार करून घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.